तर या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप लाखो लोक इकडं स्थलांतरित झाले शहरामध्ये. तर त्याच्यासाठी शहर तयार आहे का आपलं, हा आधी प्रश्न आपण बघितला पाहिजे. कोल्हापूर हे केंद्र लक्षात घेतलं तर खूप विकासाची पोटेन्शियल कोल्हापूरमध्ये आहे, पण त्याला एक विशेष नियोजनाचा दर्जा दिल्यामुळे त्याच्यामध्ये 42 गावांचा समावेश आणि त्या आजूबाजूची जी 42 गावं आहेत ह्या सगळ्याचं एक व्यापक स्वरूपामध्ये येत्या 20-25 वर्षाचा कालावधी लक्षात घेऊन कसा विकास आपल्याला अपेक्षित आहे आणि शासन सुद्धा कोल्हापूरकडे भविष्यातले पोटेन्शियल शहर म्हणून त्याच्याकडे बघते. त्याला आपण प्रतिसाद देण्यासाठी म्हणून या विकास आराखड्याच्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सुनियोजित विकास करायचा असेल तर काय करू शकतो, याच्यासाठी आपण एक्झिस्टिंग शहर आधी फिरून बघितलं पाहिजे की आपल्या शहरामध्ये कोणते कोणते साधन संपत्ती आहेत, तर आपण मत नोंदवण्याच्या काही सजेशन देण्याच्या पोझिशन मध्ये आहे. असं मला वाटतं इथे व्हायला पाहिजे, तिथे शाळा व्हायला पाहिजे असं नाही. तर आधी मला हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तज्ज्ञांची मदत थोडी घेतली पाहिजे. नमस्कार. आपल्या आजच्या पंचगंगा डायलॉगच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहोत. हा विषय आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या संपत्तीशी सुद्धा संबंधित आहे. आज हा विषय आपल्याकडे घेऊन आलेले आहेत ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे. कोल्हापूरमधील नामवंत वकील आहेत. इथल्या सेशन्स कोर्टामध्ये, हायकोर्ट्समध्ये त्यांचे चांगली प्रॅक्टिस आहे आणि विविध विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. आजचा जो आपला विषय आहे हा कोल्हापूरचा जो विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्याची कायदेशीर बाजू आणि त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या कोल्हापूरच्या विकासातील अनेक गोष्टींशी आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरचा इतिहास हा अगदी चालुक्य, राष्ट्रकूट यांच्यापासून सध्याच्या एक शतकभरापूर्वीच्या छत्रपती शाहू महाराज, ताराराणी या सगळ्यांच्या संबंधित कोल्हापूरच्या विकासाची गाथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आज आपण समजून घेऊया की कोल्हापूरचा जो विकास आराखडा 1999 साली आलेला, त्यानंतर तो आत्ता परत येतोय. तर हा कोल्हापूरचा विकास आराखडा आणि त्याची कायदेशीर बाजू नेमकी काय आहे? नमस्ते. नमस्कार. प्रथम मला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की एकूण शहरीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडंसं समजून घेतलं पाहिजे. की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्यांदा काय झालं की ग्रामीण अर्थव्यवस्था हे केंद्रस्थानी असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरतीच सगळं संपूर्ण देशाचा डोलारा असल्यामुळं त्यावरती जास्त भर दिला जायचा. नंतरच्या जसं जसं 30-40 वर्षानंतर 80-90 दशकामध्ये ते असं झालं की शहर हा विषय आपल्याला प्रामुख्याने महत्त्वाचा वाटायला लागला. बरोबर. आणि त्यामुळे मग शहरीकरणाची प्रक्रिया म्हटल्यानंतर मग ग्रामीण लोक स्वतःच्या उन्नतीसाठी, कुटुंबासाठी, नंतर आपल्या फॅमिलीतील सगळ्या लोकांसाठी त्याची उन्नती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी यासाठी म्हणून तो प्रवास करून शहराकडे यायला लागला. तर या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप लाखो लोक इकडं स्थलांतरित झाले शहरामध्ये. या सगळ्या प्रक्रियेत खूप जेव्हा लोक येत आहेत तर त्याच्यासाठी शहर तयार आहे का आपलं, हा आधी प्रश्न आपण बघितला पाहिजे. कायद्याचा संबंध जेव्हा आपण म्हणतो की आता मगाशी आपण शाहू महाराजांचा उल्लेख केला, त्यावेळेला ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अंगाने प्रत्येक गाव हे तयार होतं त्या लोकांचे प्रश्न सामावून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या काही आहेत त्या बघण्यासाठी. म्हणून राजानं अशी व्यवस्था केली होती की त्या सगळ्या गरजा पूर्ण होत होत्या. पण तेव्हा शहर ही गोष्ट आपल्याला नवीन आहे. बरं. त्यामुळे किती मोजकी शहरं आपल्या महाराष्ट्रात देखील आहे. त्या शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शहर तयार असलं पाहिजे. आता जो कायद्याचा मुद्दा तुम्ही सांगितला, कायद्याचा मुद्दा असा आहे की काही महत्त्वाचे बेसिक कायदे काही आहेतच आपले, जे सिस्टमॅटिक कायदे आपण म्हणतो ना त्याला, जे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, MRTP ॲक्ट आहे, म्हणजे टाउन प्लॅनिंगचा जो ॲक्ट आहे, हे सगळे कायदे आपले महत्त्वाचे कायदे आहेतच. पण सिस्टमॅटिक कायद्याशिवाय प्रत्यक्ष जेव्हा शहर वाढतं तेव्हा काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या निर्माण झाल्यानंतर पुन्हा काही कायद्यांना जन्म दिला जातो.
जसं की आता आपल्याला असं वाटलं की आपल्याला एका शेजारी एक घर, एका शेजारी एक घर असं प्रत्येकानं जमीन व्यापून आपली मालकी होणार नाही. त्यावेळेला मग महाराष्ट्र अपार्टमेंट ऑफ ओनरशिप ॲक्ट आला. म्हणजे प्रत्येकाला एकाच मालकाच्या म्हणजे एका जमिनीवरती दुसरा मालक, त्याच्यावरती तिसरा मालक, ही संकल्पना आपल्याकडे विकसित झाली. हे 60-70च्या दशकामध्ये झाले. तसं तो प्रश्न सामावून घेण्यासाठी म्हणून ते कायदे आले. तसंच मग नंतर गुंठेवारीचा कायदा आला, की जसं की बाहेर विकसित होतंय आणि ते व्यवस्थित होत नाहीये, मग त्याचं काहीतरी नियमन करायला पाहिजे. तसं कायदा आला. आता स्लम्स आहेत, त्या स्लमच्या निर्मूलनाच्या संदर्भानं काही नोटिफिकेशन झाले, शासनाची धोरणं आली आणि मग ते त्यांचं पुनर्वसन करायचं त्याच्या संदर्भातल्या गोष्टी. म्हणजे ह्या पद्धतीचे हे सगळे कायदे आले. नंतर आता शहराच्या दृष्टिकोनातून म्हटलं, विशेषतः कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून, तर आता कोल्हापूरच्या मध्ये आपण बघितलं तर 1990च्या दरम्यान, 80-90च्या दरम्यान आपल्या सगळ्या अपार्टमेंट्स त्यावेळेला बघितलं तर त्या दरम्यानची आहेत आपली. पण त्या अपार्टमेंट्सचं आता 30-40 वर्ष झाल्यानंतर त्या आपल्या स्टाईल त्याची वेगळी आहे, खिडक्यांची पद्धत वेगळी आहे, जिनेरी लाईफ त्याला. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला लाईफस्टाईल आता जी बदलली आहे नवीन, त्या लाईफस्टाईलला ते साजेसं नाही आहे. त्यामुळे मग लोकांना असं वाटतं की ते रिडेव्हलप करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यांचे स्टेक होल्डर्स आले, म्हणजे त्यात कॉर्पोरेशन आली. मग ते लाभार्थी लोक जे कुटुंब आहेत ते त्यांची सदस्य संख्या वाढते, त्यांच्या वाढत्या गरजा आल्या त्याच्यामध्ये. मग त्याच्यातून रिडेव्हलपमेंटची संकल्पना निर्माण झाली. मुंबईच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी आहे, पण ही जी बाकीची शहरं जी आहेत, संभाजीनगर म्हणा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, इथे एवढ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट नाही आहे. पण त्याच्यासाठी काही कायदाही नाही आहे, एका विशिष्ट रिडेव्हलपमेंटसाठी हा कायदा आहे, असं काही कायदा देखील अस्तित्वात नाही. पण हे प्रश्न आलेत, हे शहराच्या अनुषंगानं हे देखील बघितले पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा आहे, म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा ॲक्ट आहे, नगरपंचायतीचा ॲक्ट आहे, नंतर विलेज पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचा कायदा आपल्याला सगळ्यांना माहिती. ह्या अशा प्रकारचे सगळे कायदे ह्या शहराच्या विकासाच्या साठी म्हणून काम करत असतात, त्याच्यामध्ये दुरुस्त्या होत असतात आणि हे सगळे त्याचं योगदान म्हणून हे शहर आपलं एक सुनियोजित पद्धतीने विकास होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. बरोबर. आत्ता जो नवीन कायदा येतोय, हां. काय नेमका तो काय आहे? म्हणजे आता कोल्हापूरच्या बाबतीत प्राधिकरणाचं आहे. ते प्राधिकरण आपलं कोल्हापूर शहरासाठीचं आणि आजूबाजूच्या गावांसाठीचं जे प्राधिकरण आहे, हे प्राधिकरण 2017-18 सालीच आपल्याकडे आलेलं आहे. त्याची स्थापना पण झाली. पण ते तेवढं यशस्वीरित्या काम करू शकलं नाही. याचं कारण त्याची जी मर्यादा होती, गावाच्या बाहेर जर प्लॅनिंग करायचं असेल, घरं बांधायची असेल, तर त्याच्यातनं रेव्हेन्यू घ्यायचं आणि त्याच्यातूनच आपलं प्राधिकरणाची कामं करायची. त्यामुळे ते अत्यंत मर्यादित झालं होतं. तर खरोखर शहराचा विकास प्राधिकरणातून होईल का नाही, अशी एक शंका निर्माण होईल, अशा पद्धतीचं वातावरण होतं. म्हणून आता त्याला स्टेट फंडिंग पाहिजे. एवढ्या या लोकांच्या या घरांच्या याच्यातून बांधकामाच्या परवान्यातून जेवढा फंड तयार होतो तेवढा काही पुरेसा होणार नाही, जेवढा विकास अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनात. म्हणून मग काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला स्टेट फंडिंग आणलं पाहिजे, म्हणजे राज्य शासनाकडून फंडिंग आणलं पाहिजे. मग हे त्याला प्राधिकरणाचा विशेष दर्जा जोपर्यंत दिला जातो तोपर्यंत हे जातं. कोल्हापूर हे केंद्र लक्षात घेतलं तर खूप विकासाची पोटेन्शियल कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे सर्वात म्हणजे आपल्या महालक्ष्मी मंदिराचं, अंबाबाईचं एक स्थान लक्षात घेतलं, आजूबाजूची तीर्थक्षेत्र आपल्याला जी लक्षात घेतली, हिल स्टेशन्स आहेत आपल्या आजूबाजूला ती लक्षात घेतली, तर ते MIDC डेव्हलप होते, IT सेक्टर डेव्हलप होते. हे जर लक्षात घेतलं तर एक लक्षात येईल राज्य शासनाचं किंवा आपल्या देखील की हे विकास होऊ शकतो इथं. तर मग आता काय करायचं, तर त्या दृष्टिकोनातून एक नियोजन प्राधिकरणाची ऑलरेडी अस्तित्वात आहेच, पण त्याला एक विशेष नियोजनाचा दर्जा दिल्यामुळे त्याच्यामध्ये 42 गावांचा समावेश आणि त्या आजूबाजूची जी 42 गावं आहेत त्यांचा विकास, त्यांचं बांधकाम परवाने, त्यांचं झोनिंग म्हणा, म्हणजे त्याचा रहिवास कसा असणार, त्याचा इंडस्ट्रियल सेक्टर कुठला असणार, नंतर येलो बेल्ट कुठला असणार, ब्लू बेल्ट कुठला असणार, रेड झोन कुठला असणार, ह्या सगळ्याचं एक व्यापक स्वरूपामध्ये येत्या 20-25 वर्षाचा कालावधी लक्षात घेऊन कसा विकास आपल्याला अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा कुठले कॅओटिक सिच्युएशन तयार होणार नाही, म्हणजे एक गोंधळाची स्थिती तयार होणार नाही, की जी आता आपण मुंबई आणि पुण्यामध्ये बघतो की नियोजनाच्या अभावामुळे झाले. तर हे होणार नाही, हे लक्षात घेऊन आपण हे सगळं नियोजन प्राधिकरणाचा एक विशेष दर्जा स्थापन केला आहे आणि त्याच्यापासून हा विशेष दर्जा मिळाल्यामुळे चांगलं फंडिंग आपल्याला येईल आणि येत्या दिवसामध्ये त्याचा आराखडा एक तयार होईल
आणि तो आराखडा तयार केल्यानंतर त्याची काही दिवसामध्ये लोकांची सूचना मागवल्या जातील, तो आराखडा अंतिम केला जाईल, मग त्याची अंमलबजावणी सुरू होईल आणि 2-4 वर्षात 5 वर्षात त्याची अंमलबजावणी ताबडतोब पुढे सरकणं हे आपल्याला अपेक्षित आहे. आता हा जो नवीन कायदा किंवा हा. प्राधिकरण होते हा. ते आणि आता जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेचे काही कायदे हा. आहेत, बांधकाम विषय असतील किंवा आरक्षणाच्या जागा असतील, हो. तर त्याचं दोघांचं कॉन्फ्लिक्ट होणार का, ते कुठंतरी ते मॅच होणार, काय होणार? नाही, आता कसं आहे की महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे, MRTP आपण नेहमी म्हणतो. तर MRTP म्हणजे काय की प्रादेशिक एक एक संपूर्ण जो भूभाग आहे, आता या विशेष प्राधिकरणाला आपण दिला एक भूभाग दिलेला आहे की कोल्हापूर शहर आणि आजूबाजूची 42 शहर. तर हा जो भूभाग आहे त्याचं विभाजन अशा पद्धतीने केलं जाणार की त्याचे लोकसंख्येचं घनता कुठल्या बाजूला जास्त आहे, नंतर भौगोलिक रचना आपली कशी आहे, म्हणजे नंतर नैसर्गिक साधन संपत्तीची रचना कशी आहे, या दृष्टिकोनातून सगळ्याचा विचार करून MRTP ऍक्ट काय करतो की त्याचा लँड यूज ठरवून देतो. म्हणजे एग्रिकल्चर ना विकास, शेती तथा ना विकास असा एक झोन असतो. तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करायची नाही. म्हणजे आपण कळंब्याचं पूर्वीचं जर बघितलं, तिथं कळंब्याच्या तलावाचे इको सेन्सिटिव्हिटी महत्व तसा एक ना विकास झोन आपल्याला होता. तसे एक मोठे त्याचे आपले जर ते संवर्धन करायचं असेल तर तिथं विकास करायचा नाही, तर ते त्याची शांतता राहील, हा एक भाग त्याच्यातला येतो. नंतर डेव्हलपमेंटमध्ये कुठल्या बेल्टला इंडस्ट्रीचा बेल्ट आपल्याला करता येईल, कुठल्याला वाणिज्य रहिवास करता येईल, आणि मग त्याच्यानंतर हे बाय अँड लार्ज झालं. आणि मग एकदा रहिवासाचा कमर्शियल आणि औद्योगिक हे सगळ्या गोष्टी ठरल्या, जे आराखड्यामध्ये ठरल्या, की त्याच्या अनुषंगाने मग छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे गार्डन्स, ओपन स्पेसेस, अम्युनिटी स्पेसेस, नंतर तुम्ही म्हटलं की आरक्षित जागा ज्या आहेत म्हणजे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स येतात, शाळा येतात, नंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे सांस्कृतिक केंद्र आहेत, थिएटर्स येतात. मग ह्या सगळ्या गोष्टींची एक रचना पूर्ण तयार होणार आहे. आणि कोल्हापूरची आधी एक प्रादेशिक योजना आहे आपल्याकडे, ज्याला आपण DP म्हणतो, DP म्हणतो. परंतु आता हा जो एक नवीन प्लॅनिंग अथॉरिटीनी एक नवीन प्लॅनिंग सुरू होणार आहे, तर या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, या सगळ्या वर्गाने आपल्या कोल्हापूरमधल्या सगळ्या रहिवाशांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा जो आराखडा येणार आहे, तर आपण एक कोल्हापूरचं स्वप्न बघितलं पाहिजे की कोल्हापूरमध्ये काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा प्लॅनिंग आपल्यासमोर हे मांडलं जाणार आहे, त्यावेळेला आपल्या त्याच्यामध्ये काही सूचना असतील, त्या प्लॅनिंगमध्ये काही हरकती घ्यायच्या असतील, किंवा अजून कन्स्ट्रक्टिव्हरित्या रचनात्मकरित्या हे कोल्हापूर कसं विकसित होईल त्याच्याबद्दल सूचना असेल, तर ह्या आपण त्याची एक संधी दिली जाते, त्या आपण त्याच्यामध्ये निश्चित सुचवायला पाहिजे. आणि असा हा आराखडा साधारणपणे 15-20 वर्षाचा कालावधीमध्ये तो इम्प्लिमेंट व्हावा, त्याची 1-2 वर्षामध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, त्याचं बजेटिंग व्हावं, हे सगळं याच्यामध्ये आयोजित केलेली रचना आहे. आता दुसरा जो भाग तुम्ही म्हणता की बाकीचे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो भाग आहे, तो स्थानिक स्वराज्यांचा संस्थांचा भाग असा आहे की तो पहिल्या मी मगाशी म्हटलं की सिस्टमॅटिक लिगल फ्रेमवर्क एक होतं, की त्याच्यामधले जो आपला महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे, नंतर नगरपंचायत ऍक्ट आहे, नंतर ग्रामपंचायती, हे जे पूर्वीपासून सर्वत्र केलेले कायदे, पॅन महाराष्ट्र केलेले कायदे, त्या कार्याच्या अनुषंगाने त्या ज्या यंत्रणा काम करतात, जे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काम करतात, त्या संस्था, नंतर स्टेट म्हणजे शासन, राज्य शासन, आणि लोकांच्या वाढत्या शहरीकरणाच्या गरज, ह्या सगळ्यांनी हे जे सगळे त्याच्यातले सहभागी घटक मानले जातात आणि त्या सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट करायचा असतो. म्हणजे याच्यामधून स्थानिक स्वराज्य संस्था बाहेर नाही पडली. म्हणजे तुम्ही जो प्रश्नाचा रोग कदाचित तुमचा असा होता की ते प्राधिकरण जर वेगळं आलं असेल त्याला विशेष नियोजन, तर मग कॉर्पोरेशनचं काय होतं, तर असं नाहीये. कॉर्पोरेशन ही बाजूला पडू शकत नाही. कॉर्पोरेशनला सहभागी करून, कारण यंत्रणा कुठे आपल्याकडे यंत्रणा नाही आहे, त्याच्यासाठी एक्सपर्टीस नाही आहे, त्याच्यासाठी प्लॅनिंगचे जे हे सगळे ह्याच इन्फ्रास्ट्रक्चर वापरूनच हे केलं जाणार आहे. त्यामुळे यांना ह्या सगळ्यांचं बांधणी करूनच आपली ही एक योजना आहे ती तयार होईल. आता या सगळ्या प्राधिकरणाचा जो कायदा आहे, आपण 42 गावं म्हणाला, हो, तर एक कोल्हापूरमध्ये कळीचा मुद्दा आहे. म्हणजे 1972 सालानंतर 1 इंच ही कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही. मग आता ही अप्रत्यक्षपणे हद्दवाढच म्हणायची का काय? नाही, त्याच्या आधी थोडंसं हद्दवाढीच्या संदर्भात आधी काही गोष्टी आपण बघायला पाहिजे. आता मुंबईचा जर भाग बघितला
तर 1980-81चा जर सेन्सस बघितला त्यावेळेचा, तर 40% स्थलांतरितांचं प्रमाण होतं. त्याच्यानंतर 2000 साली जर बघितलं तर 2001चा सेन्सस जो आहे त्यावेळेला ते 20% वरती आलं. म्हणजे स्थलांतरितांचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला आढळतं. 2011 साली तर ते 5% झालं आणि आता तर ते एकदम 2-3%च्या आसपास आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे कोल्हापूरकर म्हणून, की मुंबईसारखी शहरं सॅच्युरेट होत आहेत. तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठल्या प्रकारचे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, फायनान्शियल हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते कमी पडत आहेत. त्याच्यावरचा ताण अति होतोय. तर आपण बघतोय. याचा अर्थ असा होतो की राहिली किती शहरं? मग मुंबई जर बाजूला ठेवलं तर शहरं राहिली. मग आपण आपल्याला तिथं पाहिलं पाहिजे. त्याचं विकेंद्रीकरण होणार आहे शहरांचं, तेव्हा आपल्याला आपण तिथं पाहिलं पाहिजे की तिथल्या ज्या गोष्टी, तिथले उद्योग आहेत, तिथले जे व्यावसायिक आहेत, ते सगळे आपल्याकडे तिथले जे अपॉर्च्युनिटी आहेत, ते संधी आहेत, त्या आपल्याकडे आल्या पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण इकडचा विचार केला, तर हद्दवाढ ही एका अर्थानं आपल्याला अपेक्षित होती का काय? असा विचार करायला हरकत नाही. कारण हे जे नवीन जे शहरीकरणाची प्रक्रिया जे लोक येणार इथे, त्यांना आपण सामावून कसं घेणार? म्हणजे त्याच्यात नागरी सुविधा त्यांना द्याव्या लागतात. त्यांच्या सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना द्यावं लागतं. आणि असं नाही चालत की बाबा शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लोक येत आहेत, त्यांना आपण सुविधाच पुरवत नाही. असं नाही चालत. मग त्यावेळेला शासन म्हणून शासनाची एक जबाबदारी असते. कॉर्पोरेशन म्हणून कॉर्पोरेशनची, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते की तो लोकांना त्या त्या प्रमाणामध्ये त्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे. कारण शहर म्हणजे काय? एक इकॉनॉमिक युनिट म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे तो माणूस आर्थिक विकास हा मूलभूत त्याचा पाया असतो. त्यामुळे तो त्यासाठी इकडे येत असतो. त्यामुळे त्याचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे. मग त्याला चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. आणि तसं जर असेल आणि आपण जर बाउंड्रीमध्येच बांधले गेलो असतो, तर मग आपल्या हद्दवाढीच्या ह्या मर्यादा लक्षात घेतल्या. आणि मग या हद्दवाढीच्या त्याची काही कारणं असतील, ती बरोबर पण असतील. त्याच्यामध्ये त्याचे काही स्वतःचे काही गुणमापन त्याचं पण असेल. परंतु त्याच्यामध्ये तो भाग आपण आता तात्पुरता बाजूला ठेवून आपण शहराच्या विकासाच्या केंद्रस्थानी आपण हे सगळं काम बघतो. म्हणून मग एक पर्याय त्याच्यामध्ये असा काढता येतो की शहराची हद्दवाढ न करता देखील तो अगदी इफेक्टिव्ह पर्याय, म्हणजे प्रभावी असा पर्याय नाही म्हणता येणार. परंतु हद्दवाढ न करता देखील विकास आराखड्याचं जे काही योजना आहे, ती योजना या संपूर्ण या 42 गाव आणि कोल्हापूर शहराला लागू करा. म्हणजे काय होतं की त्याच्यामधले त्याचे सांडपाण्याचं व्यवस्थापन, पाण्याची योजना, घरांची योजना, नंतर ह्या इको सेन्सिटिव्ह झोन, नंतर इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणा किंवा IT पार्क म्हणा, ह्याचे आपली जी नवीन नवीन पोटेन्शियल जी आपली काही स्वप्न आहेत त्याच्यामधली, ती साकार करायची असतील तर आपल्याला हे सगळ्या गावांना सामावून घेऊनच आपला विकास केला पाहिजे. मग त्यामुळे कसं झालं की स्टेटनं, म्हणजे शासनानं डायरेक्टली याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपल्याला हद्दवाढीचा जो प्रश्न आहे तो जर सुटत नसेल किंवा तात्पुरता आता लगेच काही सुटत नसेल असं जर म्हटलं, तर त्याला पर्यायी काय व्यवस्था देता येईल? कारण एकूण राज्य शासनावरती मुंबई आणि पुणे या शहरांचा एक ताण आहे. माणसानं तर विकास करायला पाहिजे, आपलं महाराष्ट्र तर विकसित व्हायला पाहिजे. भारतामध्ये सुद्धा आपली महाराष्ट्राची पण कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे आता मगाशी आपण म्हटलं तसं ग्रामीण अर्थव्यवस्थेतून विकास होत होता, तो आता आपल्या बाजूला पडलाय. कारण जवळजवळ आता आपण बघितलं तर म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स प्रमाणे सुद्धा बघितलं तर जवळजवळ जगातली जवळजवळ 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ही शहरामध्ये राहते. तर काही 2050 मध्ये असं प्रोजेक्टेड आहे की जवळजवळ 70% लोकसंख्या ही शहरामध्ये राहील. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे कोल्हापूरकर म्हणून. एक प्रस्तावित भविष्यामध्ये काही थोड्या कालावधीमध्ये इतकं मोठं शहर हे होणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही गावं सामावून घेऊन याचा विकास साधता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपले तयार असलं पाहिजे. मी सगळ्यात सुरुवातीला जसं आपण चर्चा केली की जेव्हा शहरीकरणाची प्रक्रिया होते तेव्हा शहर फसतं कुठे? तर शहर फसतं ते योजनाच्या अभावामुळे, तयारी नसल्यामुळे आपण फसतो. मुंबई कुठे फसली? तयारी नसल्यामुळे. लोकांना लक्षातच आलं नाही की म्हणजे सरकारला लक्षातच आलं नाही, प्राधिकरणाला लक्षातच आलं नाही की त्या वेगानं त्याचा वाढ होईल, प्रपोर्शननं वाढ होईल. पण आपण एवढं गाफील राहता कामा नये. पण सजग राहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. आता 2017 साली जे प्राधिकरण झालं ते आणि आत्ता होणारं प्राधिकरण आणि याला जो मिळालेला विशेष दर्जा, हो. त्याच्यामध्ये काय गुणात्मक फरक आहे आणि लोकांच्या दृष्टीनं, हिताच्या दृष्टीनं काय फरक आहे?
एका अर्थानं फरक आहे आणि एका अर्थानं फरक नाही. याचं कारण काय, ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा प्राधिकरणाचा जो विषय होता, तो डायरेक्ट स्टेट फंडिंगचाच होता. मध्ये कुठल्याही एजन्सी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत किंवा कुठल्याही मधल्या संस्था नाहीत, लोकल बॉडीज नाहीत. त्यामुळे जे काही फंडिंग व्हायचं ते त्या गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट फंडिंग होणार आणि ते त्याचा विकास साधला जाणार आणि त्यांचं नियोजन होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही ब्रिटिशांच्या आपल्या राज्याच्या पातळीवरती आपण किती विरोध केला तरी प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये खूप त्यांनी आपल्याला चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. तोच वारसा पुढे नेऊन शाहू महाराजांनी त्याचं शहराचं संपूर्ण नियोजनाच्या मोठ्या धरणांची व्यवस्था म्हणा किंवा पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था आणि एकूण शहराचं एक सौंदर्य किंवा हेरिटेज जे आपल्याला आहे, वारसा लाभला त्या दृष्टिकोनातून एक रचना, छानपैकी रचना केली. आज जर आपण कोल्हापुरातून फेरफटका मारला तर आपल्याला लक्षात येते की नियोजन कशा पद्धतीनं झाले. पण आत्ताचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये आपल्या गरजा प्रचंड बदललेल्या आहे. म्हणजे कसं की IT पार्क हा विषय नव्हता 1917 तो आता 2017 साली पण इतका एवढा मोठा नव्हता जितका आता 2017 पासून आज झाला. म्हणजे 100 वर्षानंतर आज आपण त्याच्याकडे कसं बघतोय की ती आपली गरज म्हणून बघतो. MIDC जी होती ती आपण बघतोय की MIDC विकसित होतीये पण त्याच्या काही मर्यादा आहेत. ती ओलांडून जायची असेल तर या प्राधिकरणाने त्यांना काय कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे असं आपण उद्योजकता वाढीकडे बघतो. आणि शासन सुद्धा कोल्हापूरकडे एक पुढचं भविष्यातलं एक मोठं शहर म्हणून, पोटेन्शियल शहर म्हणून त्याच्याकडे बघतंय. तर हे त्याला आपण प्रतिसाद देण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ह्या विकास आराखड्याच्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो उपक्रम तुम्ही यानिमित्ताने ही चर्चा घडवून आणली पंचगंगा डायलॉग्समध्ये, ही अत्यंत एक त्याचं टायमिंग म्हणूया आपण, बरोबर. ते अत्यंत छान आहे. कारण की हे सगळं जानेवारीपासूनच सुरू झालं. म्हणजे विकासाच्या जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून घडल्या या सगळ्या 2026 मध्येच घडलेल्या आहेत. बरोबर. आता हे जे नवीन प्राधिकरण होते हां. तर या जुन्या प्राधिकरणात म्हणजे 2017-18 साली हो. झाले, हो. त्याच्यामध्ये असे नागरिकांच्याकडनं आणि तज्ज्ञांच्याकडे तक्रार आली की त्या प्राधिकरणाला गव्हर्नमेंटची इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला द्यायला पाहिजे, पाहिजे. ते दिलं नाही. मग आता हे विशेष प्राधिकरणाला अशी काय इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार आहे किंवा काय? त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे रेव्हेन्यू लागतो, जे प्राधिकरणाचं स्वतःची स्थापना करून आज 4 माणसं तज्ज्ञ लोक एकत्र करून त्यांचं एक्सपर्टीज घेऊन त्याची अंमलबजावणीसाठी सुद्धा जे कॉर्पोरेशनला काही फंडिंग करावं लागेल त्याच्यासाठी जी वेगळीचं योजना, ही त्याच्यासाठी जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यूज जमावत होता 2017 पासून. त्यामुळे आताचं जे प्राधिकरणाचा विशेष दर्जा मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये फरक असा पडलाय की निधी हा राज्य शासनाकडून येतोय. तर आपण अशी तयारी ठेवली पाहिजे की कोल्हापूरच्या प्रशासनाने अशी तयारी ठेवली पाहिजे की त्या निधीचा वापर करून कोल्हापूरचा विकास कसा घडवता येईल. त्यासाठीचे कोणते आर्किटेक्ट लोक, याच्यामध्ये इंजिनियर लोक काम करतील, उद्योजक व्यवसायिक मधले जे लोक आहेत ते कसे काम करतील. याचं कारण की MRTP ॲक्टमध्ये या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतरची प्रक्रिया जी आहे ती थोडीशी समजून घ्यायला पाहिजे. की ही प्रक्रिया अशी असते की लँड यूजचं मी मगाशी आपल्याला आपण चर्चा केली. लँड यूज झाल्यानंतर एक ड्राफ्ट आराखडा दिला जातो. विशेष दर्जा जो नियोजनाचा आपल्याला मिळालेला आहे प्राधिकरणात त्याच्या हा 2026 मध्येच मिळाला. तर हा जो आराखडा आहे तो सुरू होईल म्हणजे काय होईल हे कोल्हापूरकरांनी आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे की हा आराखडा नेमका कसा असणार आहे. ही 42 गावांचा समावेश करून आपण आपला विकास कसा करणार आहोत त्याची एक योजना तयार केली जाणार आहे. त्याचं एक डॉक्युमेंटेशन केलं जाणार आहे, त्याचं झोनिंग केलं जाणार आहे. म्हणजे कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने विकास होणार आहे, कुठल्या भागामध्ये रहिवास वाढवला जाणार आहे, कुठल्या भागामध्ये औद्योगिक विकास वाढवला जाणार आहे, याचं जे झोनिंग आहे ते आपल्याला लँड यूज कसा असणार हे आपल्याला सगळं समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर काही सजेशन्स असतील म्हणजे आता भौगोलिक रचनेनुसार किंवा साधन संपत्तीच्या आपल्या उपलब्धतेनुसार एखादी गोष्ट अडथळाकारक होत असेल किंवा पर्यावरणपूरक होत नसेल आणि त्यामुळे पर्यावरणपूरकता नेऊन जर आपल्याला काही वेगळं सजेशन देता येत असेल तर हा लोकसहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, जो कधीही आजपर्यंत मोठ्या प्रमाणात केला गेला नाही. फार कमी सिटीज आहेत की जिथे प्राधिकरणाचा किंवा आराखडा येतो तेव्हा त्याला रिस्पॉन्सेस असतात ते काही मध्ये असतात. म्हणजे कोल्हापूरची लोकसंख्या किती आहे, त्या मानाने विकास आराखड्यांना प्रतिसाद देणाऱ्या लोकांची संख्या काही हजारात तरी पाहिजे किमान. तर काही मध्ये सुद्धा ती येत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून या निमित्तानं मला हे सांगावंसं वाटतं की
हे जेव्हा विकास आराखडा येईल तो कधी येतोय हे आपल्या जवळच्या प्राधिकरणाशी संबंधित तज्ज्ञ लोकांना आपण विचारूया. तो जेव्हा येईल तेव्हा तो आपण उपलब्ध करून घेऊ. उपलब्ध करून घेतल्यानंतर त्याचा आपल्या जवळच्या तज्ज्ञांच्याकडून अभ्यास करून घेऊ. एक जो आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षित आहे तेवढाच आपण अभ्यास करू आणि तो समजल्यानंतर आपल्याला आपल्या मनात काहीतरी कोल्हापूरचं एक स्वप्न असतं. तेव्हा या ठिकाणी हे होत नाहीये. आपण प्रत्येक वेळेला चहा पिताना आपण बोलतो की आपण हे होत नाहीये, ते होत नाहीये, तर हे व्हायला काय अडचण आहे. अशा पद्धतीचे जे आपल्या डोक्यात काही रचना असते तर त्यावेळेला आपल्याला बोलण्यासाठीची लोकशाही संधी गेली. त्यामुळे तो ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनचा तो फायनल प्लॅन करण्यासाठी जी आपली संधी असते ती लोकशाही पद्धतीनं आपण ती स्वीकारली पाहिजे. त्याच्यात आपले सगळे नोंदवले पाहिजेत, आपल्या सूचना नोंदवल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तो विकास आराखडा पूर्ण होईल. त्याच्यानंतर मग त्याचं फंडिंग काय असेल, मी जसं म्हटलं की शासनाकडून येणारा जो फंड आहे त्याच्यामध्ये मग तेव्हा प्रश्न निर्माण होईल की प्राधिकरणांना जे इन्फ्रास्ट्रक्चर निवडायचं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कायद्यानं दिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं की ती जी नियोजन मंडळ जे असतं ते काम करणार ते कसं असतं जरा महत्त्वाचं समजून घ्यायला थोडंसं एक वेगळा 2 मिनिटं मी घेतो. की कसं असतं ते नियोजन मंडळ, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची अथॉरिटी त्याचा चेअरमन असतो. टाउन प्लॅनिंग हे सुद्धा पदसिद्ध त्याच्यामध्ये एक असतं. त्याच्यामध्ये 4 लोकल बॉडीज म्हणजे लोक असतात. उभी ते विकास आराखडा पुढचं जातोय ना तर कसं रचना आहे ते बघूया. हे लोकल बॉडीजमधले 4 लोक असतात आणि 10 लोक त्याच्यामध्ये जे असतात हे 10 लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले नागरिक लोक बोलवले जातात. म्हणजे काही उद्योजक असतील, काही इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट्स असतील, नंतर शेतीविषयक असतील, म्हणजे वाणिज्यविषयक म्हणजे कॉमर्सशी रिलेटेड असतील. हे जे सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत हे त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवतात. म्हणजे आपण पण बघितलं पाहिजे. समजा मी इंजिनियर असेल तर मला माहीत आहे का हे असं आहे. म्हणजे मी माझे घरं बांधतो इथं. म्हणजे माझ्याकडे कोणतरी येतं, व्यक्ती कोणतरी येते, मी घरं बांधतो. पण मला एक इंजिनियर म्हणून मला हे माहिती आहे का की विकास आराखड्यामध्ये सुद्धा ही सगळी यंत्रणा लागणार आहे. तर मी इथलंच आहे, माझ्या डोक्यात पण काही आकांक्षा आहेत, मला दिसते कोल्हापूरचं स्वप्न, ते मी तिथं मांडण्यासाठी काही करू शकतो का. तर ही जी लोक आहेत 10 लोकांची रचना याच्यामध्ये जी आहे ही या लोकांची आहे. त्यामुळे हे सर्वसमावेशक कशी यंत्रणा आहे मंडळाची ती पण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ह्या स्वप्नाची पूर्ती केली पाहिजे असं मला वाटतं. अतिशय चांगली माहिती या संदर्भात दिली. अजून एक नागरिकांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे एनए रद्द केलंय. म्हणजे नेमकं रद्द केलं त्याचा नागरिकांना काय फायदा आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे. आणि त्याचं थोडंसं कायदेविषयक स्ट्रक्चर थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की महसूल विभाग हा एक वेगळा विभाग आहे. म्हणजे तो काय करतो की लँड रेव्हेन्यू करतो, त्याच्याने जागांची मोजणी करतो आणि त्याच्यामध्ये तो तलाठी म्हणा, तहसीलदार म्हणून, कलेक्टर म्हणा, प्रांत म्हणा, हे सगळे जे अधिकारी आहेत हे सगळे महसुलावरती काम करतात. शेतीचा महसूल, बिगर शेतीचा महसूल हे महसूल करतात आणि त्यांच्याकडे हे अधिकार होते की जेव्हा लँड यूज परमिसिबल असेल, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की समजा इथे घरं बांधण्यासाठी जर झोन असेल पण तिथे शेती असेल त्या झोनमध्ये, तर तिथे ते काय करायचे की कलेक्टर मार्फत किंवा प्रांतामार्फत किंवा तहसीलदारच्या मार्फत त्याचे एनए व्हायचे. त्यामुळे काय व्हायचं 2 भाग पडल्यात की प्राधिकरण, नियोजन मंडळ, कॉर्पोरेशन हा एक भाग पडला. म्हणजे जो प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून येतो की जेव्हा तो तुमचं घर बांधण्यासाठी लेआउट करण्यासाठी मदत करतो आणि दुसरा जो भाग आहे तो यूज बदलण्यासाठी म्हणजे महसूल खातं आहेत. म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी आणि महसूल खाते हे 2 वेगवेगळे खाते आहेत. महसूल म्हणजे फक्त रेव्हेन्यू कलेक्शनचा पार्ट आहे आणि तो एनए करून घेतो. अशी आत्ताची पद्धती पारंपरिक इतके वर्ष चालत आलेली आहे. आता ती बदलून काय केलं त्यांनी की एनए रद्द नाही झालं. मग त्यांनी काय केलं की एनएची जी परवानगी आहे ती प्लॅनिंग अथॉरिटीमध्येच मर्ज करून टाक. म्हणजे काय होतं की परत मला या डिपार्टमेंटकडे जायचं, महसूल विभागाकडे जायचं, त्यांच्याकडे तो कर भरायचा, प्राधिकरणाचा कर वेगळा भरायचा, कॉर्पोरेशनचा कर वेगळा भरायचा. तर अशी मल्टी टॅक्सेशनची जी फ्रेम होती ती काढून टाक. नंतर मल्टी डोअर्स, मल्टी विंडोजची जी होती म्हणजे बहुखिडकीय योजना अशी जी होती, एक खिडकी योजनामध्ये आणली. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या प्लॉटचा जर विकास करायचा असेल, तिथे घर बांधायचं असेल किंवा प्लॉटिंग करायचं असेल तर तुम्ही थेट तुमच्या प्राधिकरणाकडे जायचं आणि प्राधिकरणाला तिथे हा विषय मांडायचा आणि त्यांच्याकडूनच ते 1 टाईम प्रीमियम भरून घेतात. म्हणजे वारंवार शेतसारा, बिगर शेती सारा घेणे हा प्रकार त्यांनी बंद करून टाकला. जेव्हा तुमची जमीन बिनशेती झाली असं समजण्यात येईल, म्हणजे हे घेणे रद्द केल्याचा तर जेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीचा विकास करणार
म्हणजे तुम्ही घर बांधणार तर त्यावेळेला पहिली गोष्ट ती समजून घेतली पाहिजे की कुठेही शेतात आपण घर बांधू शकतो असा त्याचा अर्थ होत नाही. कृपया सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की येणे रद्द झालं म्हणजे मी शेतात आपलं घर बांधू शकतो, बंगला बांधू शकतो, अपार्टमेंट बांधू शकतो असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ होतो काय की जिथे झोन आपल्याला रेसिडेन्शियल आहे, जे प्लॅनिंग अथॉरिटीने करून दिलेलं आहे, त्याच अथॉरिटीकडे आपण परत जायचं ज्याने हे झोन केला. त्याच अथॉरिटीकडून आपण ही परमिशन देखील घ्यायची की आम्हाला त्याचा यूज बदलायचा. तर हा जो चेंज ऑफ यूजचं जी परमिशन आहे NA ची ते तिथंच आपल्याला मिळते. म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगला बांधकाम परवाना मिळतो याचाच अर्थ तुम्हाला NA ची स्वतंत्र गरज पडणार नाही. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं की वारंवार हे टॅक्स आपण आता बघतो की माझं समजा आता आपल्या बऱ्याच लोकांचं आहे की माझा मुर्शिंगीत प्लॉट आहे, माझा कंदलगावला प्लॉट आहे, मग तिथलं सारा मी भरतो की नाही. मग प्रत्येक वेळेला तो सारा भरला नाही तर मला सातबारा देणार नाही. हे अशा पद्धतीचं आपल्याला सारखं होतं की आपण सारा भरला नाही मग किती वर्षाचा किती राहिला, मग वडिलांनी एकदा भरला. हे जे गोष्टी होतात ते त्यांनी काय एक सुसूत्रता आणली आणि सुटसुटीतपणा काय आणला की त्या जमिनीचं क्षेत्रफळ लक्षात घेऊन, त्या जमिनीचा बाजारभाव लक्षात घेऊन एक नाममात्र मूल्य पर्सेंटेजच्यावर आधारित असं एकदाच अधिमूल्य म्हणून घ्यायचं. वन टाइम प्रीमियम असं त्याला पण म्हणतात. हे एकदा त्यांनी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला NA टॅक्स भरत बसावं लागणार नाही, वार्षिक विकलं नाही. वन टाइम NA टॅक्स आपण भरला की मग त्याचा जो वापर आहे तो येण्यासाठी आपल्याला करता येईल. म्हणजे काय झालं की विभाग आपले जे अनेक ठिकाणी जावं लागत होतं तो वाचला, अनेक ठिकाणचे जे कर होते ते वाचले आणि अनेकदा कर भरायला लागायचे तेही वाचले. परंतु जिथे आपल्याला घर बांधता येतं ती जी रचना आधीपासून होती तिथेच आपल्याला ती ठेवावी लागेल. फक्त तिथं बांधकामासाठीची पुन्हा येण्याची परमिशन वेगळी घ्यावी लागणार नाही. आणि हे का केलं मी जे मगाशी म्हटलं की याच्यासाठी एक नियोजन काय केलं की इज ऑफ डुईंग बिझनेस असं जेव्हा आपण पहिल्यांदा बघितले त्याचा दुसरा टप्पा इज ऑफ रेसिडेन्स पण केला. कारण तो बिझनेसला जातोय, इज ऑफ डुईंग बिझनेस आणलाय असं जर म्हणलं काही वर्षात तो आपलं तेही स्वप्न पूर्ण होईल. ते झाल्यानंतर तो माणूस घरातल्या फळा भरतोय, अजून तिथे काहीतरी अडचणी येत आहेत, तिथलं ते चोकअप झालंय, ते ड्रेनेजचं झालंय, तो त्यांना फोन करतोय, त्यामुळे तो बिझनेस करू शकत नाही. असं जे होतं त्याच्यासाठी त्याला एक कॉम्प्लिमेंट करणारं त्याचं पूरक अशी एक सिस्टीम तयार, म्हणजे त्याला एज ऑफ रेसिडन्स, एज ऑफ हाऊसिंग हे पण त्याला पाहिजे. त्यामुळे हे लक्षात घेऊन त्यांनी ही येण्याची त्याला एलपाटेच मारावे लागू नयेत यासाठी म्हणून सुटसुटीत ही योजना केल्याचं मला वाटतं. आता आपण प्राधिकरणाविषयी बघितलं, NA विषयी बघितलं. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून काय मग कायदे आहेत? एवढे दोनच आहेत तर अजून काय आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदा म्हणजे 2-3 कायदे त्याच्याबद्दल अगदी फार संवेदनशील आहेत गोष्टी त्याच्याबद्दल बोलल्या पाहिजेत. तो म्हणजे पहिला गुंठेवारीचा कायद्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे की गुंठेवारीचा कायदा आहे. मुख्य काय झालं की जेव्हा हे शहरीकरणाची प्रक्रिया वाढत गेली तेव्हा शहरातल्या जागांचे दर वाढत आहेत. त्यामुळे जसं शहरीकरण वाढतं तसं जागांचे दर साहजिकपणे वाढतात. मग तिथं जो एक फीडर क्लास आहे, म्हणजे तिथे कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, नोकरदार वर्ग हा जो आहे त्याला तर तिथं राहून तिथं आपल्या ऑफिसच्या पलीकडे फ्लॅट घेऊन, म्हणजे तिथं काही मला परवडत नाही, भाड्याने सुद्धा घेणं परवडत नाही, किंवा स्वतः स्वतंत्र फ्लॅट घेणं तर दूरच राहिलं. एखाद्या सामान्य माणसाला हे दर परवडणारच नाही आहे. मग त्याला काय करावं लागतं, तो जवळच्या कुठेतरी कंदलगावमधून येतो, गोकुळशिरगावमधून येतो, हळदीमधून येतो, केरलीमधून येतो. मग त्याला हे सगळं प्रवास करून इकडे यावं लागतं. मग त्याचा तो तिथं जो राहतोय मग तिथल्या रेसिडेन्सचं त्याला तिथं नियोजन प्राधिकरण नाही आहे. मग तिथं काय शेतीच आहे. आता तो इथं राहू शकत नाही. तिथली लोकसंख्या वाढते आहे कारण इथल्या शहराला पुरवठा करणारी जी लोक आहेत ते लोक आजूबाजूच्या शहरामध्येच जाणार आहेत. तिथं तर काय प्राधिकरण नाही आहे, तिथं नियोजन नाही आहे, तिथलं ग्रामपंचायतीचं आहे. त्यामुळे हे इथं लेआउट्स नाही आहेत, तिथं ड्रेनेजची व्यवस्था नीट नाही आहे, त्यामुळं सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे तिथं लोकांनी काय केलं तर काय नाही तर करायचं काय, कुठेतरी प्लॉट घ्यायचा. मग तिथले जे लोक आहेत जवळपासचे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आता पूर्वीचं मोरेवाडी असेल, मग त्याच्या पलीकडचा भाग असेल, खंडपगावच्या पलीकडचा भाग असेल, गोकुळच्या भाग, इथं सगळ्या गुंठेवारी झाल्या. गुंठेवारी झाली म्हणजे काय झालं की शेतात तुला 1 गुंठा विकून टाक. हे कायद्याच्या विरुद्ध होतं. एक गुंठा शेतातला असं विकता येत नाही, मुळात शेतीमध्ये घरच बांधता येत नाही, जसे आपण झोनिंग म्हणतात तसं त्याने बांधताच येत, पण तरी पण त्यानं ते विकलं. असे प्रचंड व्यवहार सगळ्या शहरांच्या आजूबाजूनं अशी गैरव्यवहार झाली. तर गैरव्यवहार जरी झाले तरी ते सामाजिकदृष्ट्या तर आता हे सगळं शहरीकरणाच्या प्रक्रियेचा एक अंतर्भूत भागच होतो. कारण त्याचं नियोजन आपणच केलं नाही.
तो माणूस तिकडून येणार आहे हे आपण नियोजनातच घेतलं नाही. तो माणूस येणार आहे तर तो त्याला ठेवायचं कुठे आपण हे आपण काही बघितलंच नाही. त्यामुळे तो माणूस तिकडे गेला तर तो तिथं जसा राहील तसा तो राहू दिला त्याला. त्याच्यातून ह्या सगळ्या गैरपद्धती निर्माण झाली. म्हणजे तो तिथं मग प्लॅनिंग झालं नाही. कोणी कसाही घर बांधतोय, त्याला रस्ता नाही. तो कुठेही घर बांधतोय, त्याला ड्रेनेजचे कनेक्शन नाही. मग तो कुठून तरी 10-5 किलोमीटरवरनं लाईट आणतो, 2 किलोमीटर पाणी आणतोय. हे असं नियोजनाच्या अभावामुळे झालं. तर ह्या सगळ्या गुंठेवारीचं आता करायचं काय हा प्रश्न एकदा 2000च्या दरम्यान सरकारला पडला. तेव्हा सरकारनं असा विचार केला की बाबा इथून पुढे नियोजनाचं काम व्यवस्थित करू आपण. जसं आपण अभ्यासाची तयारी करतो तर कालपर्यंत आपला अभ्यास झाला पण इथून पुढे अभ्यास करू. असं जसं करतो तसं आपण ती तयारी केली नियोजनाची आणि म्हटलं की आता ह्या सगळ्या लोकांचं हे तर लोक गरीब आहेत यांना तरी काय हे कायदा मोडला म्हणून लाखो लोकांवरती अशी कारवाई नाही करू शकत. म्हणून त्यांचे काही दंड भरून त्यांच्याकडून ते जे त्यांनी विकसन केलेले गुंठ्याची ज्या गुंठेवारी जी आहे ती नियमित केली. म्हणजे ती कायदेशीर नव्हती. त्याला जेव्हा आपण कायदेशीर म्हणतो तेव्हा अधिनियमाचा भाग आहे आणि जेव्हा आपण कायदेशीर नसतो तेव्हा रेग्युलराईज करतो म्हणजे नियमित करते. तेव्हा त्याला गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा असं म्हणतो. ते त्याचा प्रश्न पण स्वरूप थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. शहराचा आणि गुंठेवारीचा संबंध काय आहे आणि हद्दवाढ नसल्यामुळे देखील या गोष्टी होत आहेत. तर ह्या सगळ्याचा एक भाग झाला गुंठेवारीच्या कायद्याचा. मग त्यांनी काय केलं की इतक्या दिवसापर्यंत तुम्ही जर आलात तर तुम्हाला या योजनेचा सहभाग करून घेता येईल. तुम्ही गुंठेवारी नियमितीकरण करून घेता येईल आणि एवढे पैसे भरा आणि करून घ्या. ती तारीख संपली 31 डिसेंबर 2024-25 संपली की मग ती त्याच्यानंतर गुंठेवारी पुन्हा होणार नाही. मग ती बेकायदेशीर राहील. असं करत 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 थोडं थोडं हा भाग आपण कायद्याच्या कक्षेमध्ये ह्या सगळ्या लोकांना आता आणलेला आहे. परंतु नियोजनाचा तर अभाव आहेच याच्यामध्ये. त्या लोकांचे प्रश्न तसेच आहेत अजून. त्यामुळे ह्या प्रश्नांना आपण बघितलं पाहिजे, ॲड्रेस केलं पाहिजे. हे झाले आता बाहेरच्या जवळच्या गावातल्या लोकांचं. आता लोकांचा जी काही भाग आहे ते मागाशी म्हटलं की रिडेव्हलपमेंटचा भाग आहे. एक तो रिडेव्हलपमेंटचा कायदाच अस्तित्वात नाही. सगळ्यात एक आपली मोठी काय जिथे आपण उणे पडतो ह्याच्यामध्ये की रिडेव्हलपमेंटला इतक्या रिडेव्हलपमेंटच्या योजना आहेत आता. फक्त मुंबईपुरते असल्यामुळे त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं 2009 की रिडेव्हलपमेंट करायची असेल तर या मार्गदर्शक सूचना काढल्या त्या दृष्टीला नोटिफिकेशनला आणि या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करावं. आता लक्षात घ्या की मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हे सगळं चालणारच. एक अपार्टमेंट उतरवायची त्याचे 50 फॅमिलीज म्हणजे जवळजवळ त्याचे गुणिले 4-3 जे काही माणसं असतील ते तिथून विस्थापित होणार आहे. त्याच्या जागेला तो 2-3 वर्ष बिल्डर कोणतरी येणार आहे. तो काही फसवणार का नाही फसवणार, तो चांगलं करणार की नाही करणार आणि मग ते विस्थापित झालेले लोक पुन्हा तिथे येऊन ते जे मधले ॲश्युरन्सेस आहेत म्हणजे वचनबद्धता आहे ह्या वचनबद्धता शहरातला प्लॉट हा राजारामपुरीमधलं समजा किंवा नागाळा वर्गातलं किंवा ताराबाई वर्गातला आपण जर हे करतोय रिडेव्हलपमेंट करतोय तर मी इथून जाणं त्या प्लॉटचं किती व्हॅल्यू मी इथून सोडून जातोय भाड्याच्या घरामध्ये राहा एक रिस्क फॅक्टर खूप आहे. अशा वेळेला इट मस्ट बी रेग्युलेटेड म्हणजे त्याला एक कायदेशीर फ्रेमवर्क असलं पाहिजे. 2009ला एक मार्गदर्शक सूचना आल्या, 2019ला दुसऱ्या आल्या, त्यातल्या काही सुधारणा करून 2019ला आले आणि 2019 नंतर त्याच्यावरती काही आजपर्यंत कायदा असतो. तर मला असं वाटतं की इतके प्रभावित होणारे लोक आहेत आणि इथून पुढच्या नजीकच्या काळामध्ये होणार आहेत. सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुद्धा आहेत, नुसते कोल्हापुरातच नाही. कोल्हापुरात तरी काही 100 प्रोजेक्ट्स आता या दिसत आहेत की तरी रिडेव्हलपमेंटला जात आहेत. काही तर हायकोर्टचे निर्णय, कोर्टातले निर्णय असे आहेत की त्या मार्गदर्शक सूचना या बंधन करायच्या आहेत का नाही याच्यावरती चर्चा सुरू असेल. म्हणजे कायदा तरी यायला पाहिजे तर बाहेर राहायला बाजूलाच मार्गदर्शक सूचना आधी बंधन करायला आहेत का नाही आहेत का मी कसंही वागलं तर ह्या गोष्टीतून खूप कॅओस निर्माण होतो, गोंधळ निर्माण होते. तर एक सगळ्यांनी मिळून एक प्रयत्नांना हा कायदा पुढे यायला पाहिजे असं या निमित्तानं वाटतं. कारण हे शहरीकरणाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे रिडेव्हलपमेंट. आणि जे असलेल्या लोकांसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना पर्यायच नाही आहे. दुसऱ्या अपार्टमेंट्समध्ये राहणारी संख्या ही जवळजवळ आता आपली 70% आहे, 60% आहे. जे बंगल्यामध्ये राहणारे आणि घरामध्ये राहणारी संख्या 30-40% आहे. तर हे काहीतरी बघितलं पाहिजे नंबर 1. दुसरा कायदा आहे तो रेराचा कायदा. रेराच्या कायद्यामध्ये सुद्धा शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्येच एक महत्त्वाचा भाग म्हणून या रेराच्या कायद्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे कसं की झालं की जे लोक येत आहेत तिथे त्यांची फसवणूक होती. आता गडिंग्लजमधला एखादा माणूस आहे, कागलमधला एखादा माणूस तो इथं अपार्टमेंट घेतो, त्याला काय वाचायचं डॉक्युमेंट माहिती नाही. एकच फ्लॅट 2 जणांना विकला जाते. नंतर तो इथल्या प्रोजेक्टमधला पैसा घेतो बिल्डर, तो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये घालतो आणि इथला प्रोजेक्ट तसाच राहतो. मग पूर्वीचा कुठंतरी प्रोजेक्टचं काहीतरी भर
इकडचा खड्डा मोजतो ठीक आहे. आता असा जो डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरवरती काही नियंत्रणच नव्हतं. 1963च्या कायद्यानं आपण गव्हर्नमेंट होतो. एकूण मोफाचा कायदा जो होता महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट तेव्हा 70च्या कायद्यात व्हाया ते 63चा आणि 72. म्हणजे आता त्याच्यानंतर काहीच झालं नाही आपल्या सगळ्या प्रोग्रेसच काय नव्हतं. म्हणून आता त्याच्यामध्ये जे काही मधल्या काळात जे बदललं आहे त्याच्यामध्ये लक्षात घेतले की हे जाचक अटी त्याच्यामध्ये लावल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बिल्डरवरती काहीतरी नियंत्रण पाहिजे आणि नुसतं शासन व्यवस्था नाही त्याच्यामध्ये पारदर्शकता देखील. आणि ही जर पारदर्शकता जर लक्षात घेतली तर त्यांनी काय केलं पहिला तो म्हणजे प्रोजेक्ट रजिस्टर केला पाहिजे. म्हणजे रेराच्या रजिस्ट्रेशनला तो म्हणजे पोर्टलवरती तो तुमचा रजिस्टर केला पाहिजे. नंतर पारदर्शकता यावी म्हणून तुम्ही कोण करणार आहात प्रोजेक्ट, नंतर तो प्रोजेक्ट काय आहे, त्याचा प्लॅन काय आहे, तो कोणाची तुम्ही प्रॉपर्टी घेतली, तिथं कसे तुम्ही किती घरं बांधणार आहात, किती पार्किंग करणार आहात. पार्किंगचा फार मोठा प्रश्न शहरामध्ये भेडसावतो. त्याचे किती पार्किंग तुम्ही विकणार आहात, कुठल्या प्रकारचं पार्किंग आहे, हे सगळं तुम्हाला तिथं डिस्प्ले करावं लागतं. त्याचा सर्च रिपोर्ट म्हणजे क्लिअर आहे की नाही प्रॉपर्टी, त्याच्यावर कोड लिटिगेशन आहे का, हे सगळं त्या ह्याच्यावरती अपलोड करावं लागतं आधीच. तोपर्यंत तुम्हाला त्याचे ॲडव्हर्टाइजमेंटच करतायत, म्हणजे बिल्डरला त्याची ॲडव्हर्टाइजमेंटच करतायत. दुसरं भाग याच्यामधलं असं आहे की त्याच्यात जे एजंट लोक जे आता याच्यामध्ये असतात ते एजंट लोक प्रामाणिकपणे काही काम करत असतात पण काही ठिकाणी फसवणूक पण होत असते. त्यावेळेला प्रश्न असा की तो रेरा रजिस्टर्ड असायला पाहिजे. म्हणजे तिथं त्यांनी अशी मर्यादा घेतली की एजंट हा रेरा रजिस्टर्डच पाहिजे. म्हणजे तो कुठेतरी गेला तर मला माहिती पाहिजे की हा कुठे गेला, कोण आहे माणूस, हा रेरा एजंटचा व्हायचा. त्याच्यानंतर तो कार्पेट एरियामध्ये जो फसवणूक होत होती पूर्वी तो काय होत की बाबा मला कार्पेट एरिया 500 मिळालं तर तो काय 500 मिळालं म्हणजे काय मिळालं ते कार्पेट एरिया लिहिलंच जायचं मग आपण काय एकूण सेलेबल 700 स्क्वेअर म्हणजे त्याच्यामध्ये 400 पण कार्पेट असू शकतो. कार्पेट म्हणजे काय उपभोग एवढा आपण घेतो प्रत्यक्षात. त्या आजूबाजूची ही आपण जी जमीन ज्याच्यावर आपण चालतो फिरतो ही जमीन आहे जिथे चटई टाकली जाऊ शकते त्याला आपण कार्पेट एरिया चटई क्षेत्र असं म्हणतो. ते चटई क्षेत्र प्रत्यक्षात किती आहे, त्याचा उपभोगायला किती मिळते हेच कळत नव्हतं. म्हणजे 750चा जर फ्लॅट असेल 1 BHK तर त्याला किती फ्लॅटमध्ये तुमचा कार्पेट आहे आणि इतर तुमचे कपाटाची बाजू, जिन्याची बाजू, टेरेसचं आहे, कॉमन एरिया ह्या सगळ्याची बेरीज करून तो 750. मग त्याच्यातलं 400 कार्पेट का 450 कार्पेट का 500 कार्पेट, हे बिल्डिंग तर जागेवरती नाही आहे. आता खुदाईचं काम चालू आहे आणि मी बुकिंग करतोय. त्याच्यामध्ये कायद्यानं दिलं, रेरा कायद्यानं दिलं की तुम्ही कार्पेट मेन्शन त्याच्यामध्ये कार्पेट लिहा आणि तो कार्पेट कसा ते सगळं लिहायला पाहिजे. आता पुन्हा त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन्स आहेत की रेरा कार्पेट वेगळा आहे, पूर्वीचा कार्पेट वेगळा होता. तो रिडेव्हलपमेंटला त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. कारण पूर्वीच्या कार्पेटप्रमाणे लोक धरतात की मला आत्ता 500 माझा आहे फ्लॅट तर मला तुम्ही 750 देणार आहात. पण तो रेरा कार्पेट जर देणार असला तो 750 मिळतच नाही, मला 600च मिळतो. आता इथं सुद्धा फसवणूक होते बिल्डरकडून. नंतर लिहितो की रेरा कार्पेट, पण आपल्याला रेरा कार्पेटची संज्ञाच माहीत नाही. त्यामुळे हे जे शहरीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये त्याच्याबरोबर जी साक्षरता यायला पाहिजे की किमान आपल्या या घरांच्या बाबतीत परमिशन कुठून घ्यायला पाहिजे, किती त्याचं अधिमूल्य आहे, याचे लॉ कुठला आहे, काय करायला पाहिजे, हे आपल्याला बेसिक गोष्टी तरी आपल्याला एक नागरिक म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे शहरीकरणाचा जो पेस आहे त्याला आपण बरोबर मॅच करून स्वतःला घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला इथलं राहणं सुसह्य होईल. आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हे कायद्यामुळे आपल्याला जे नुकसान होतं, फसवणूक होतं, ती तरी आपली होणार नाही एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. आता मगाचा जो विषय निघाला की रिडेव्हलपमेंटचा कायदा, मला वाटतं की रेरा असल्यामुळं थोड्या तरी दिलासा या सगळ्या लोकांना या बाबतीत मिळालेला. नक्की. आता या सगळ्या प्राधिकरण, त्याचं नवीन येणारा विकास आराखडा याच्याकडं मगाशी तुम्ही उल्लेख केला, पण परत एकदा सांगा की लोकांनी याच्याकडं कसं बघितलं पाहिजे. की आता शासन ज्यावेळेला हा विकास आराखडा येईल त्यावेळेला तो महापालिकेच्या वेबसाईटवर असेल, शासनाच्या वेबसाईटवर असेल आणि नेमकी मला ज्यावेळेला तिथं नोंदवायचं आहे, माझं मत नोंदवायचं तर ते कशी प्रोसेस करावी आणि सजग कसं राहावं नागरिक, हा जरा प्रश्न कायद्याच्या चौकटीच्या बाहेर पण आहे थोडासा. एक नागरिक म्हणून असं म्हटलं तर तो कायद्याच्या चौकटीत येईल. एक मला समजलं पाहिजे की माझं शहर आहे काय, म्हणजे कसं आहे शहर, माझ्या शहराच्या आत्ताचं पोटेन्शियल काय आहे, म्हणजे आपल्या नद्या किती येतात, कुठल्या पद्धतीचा रिसोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि कोणत्या प्रकारचा विकास आपल्याला सुनियोजित विकास करायचा असेल तर काय करू शकतो.
ह्याच्यासाठी आपण एक्झिस्टिंग शहर आधी फिरून बघितलं पाहिजे, की आपल्या शहरामध्ये कोणते कोणते साधन संपत्ती आहेत. सर्व दृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, पर्यावरणीय दृष्टिकोन काही सेन्सिटिव्ह झोन असेल, तो आपल्याला बघितलं म्हणजे हेरिटेज आपलं असेल, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आपल्याला लोकेटेड आहे, हे सगळं आधी आपण नीट बघितलं पाहिजे. तर आपण मत नोंदवण्याच्या काही सजेशन देण्याच्या पोझिशनमध्ये येऊ. आहे असं मला वाटतं, इथे व्हायला पाहिजे, तिथे शाळा व्हायला पाहिजे, असं नाही. तर आधी मला हे सगळं समजून घेतलं पाहिजे, आपलं गाव नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तज्ज्ञांची मदत थोडी घेतली पाहिजे. कारण की त्या विकासाची काही पद्धती आहे. एका विशिष्ट पद्धतीनंच तो विकास केला जाऊ शकतो. कारण ते इंटरलिंक्ड आहेत गोष्टी. म्हणजे एखादी नदी जर एखाद्या ठिकाणून वाहत असेल, त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्याच गोष्टी तिथं व्यावसायिक दृष्टीकोनातून केल्या जाणार. जो विकासचा झोन आहे तो तिथंच येणार आहे, त्याच्या आजूबाजूलाच येणार. तिथं थोडासा स्लोप नसलेला प्रदेश आहे. तर त्या ठिकाणीच तुम्हाला उद्योजक व्यवसायाचे करणार. म्हणजे ह्या गोष्टीच्या लक्षात घेऊनच आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की आपण वेबसाईटच्या वॉचमध्ये राहिलं पाहिजे. आपल्याला ही संस्कृतीच आपल्याला विकसित झालेली नाही. नवीन नागरिकाच्या दृष्टिकोनातून कुठला तरी कॉम्प्युटर आपलं ओपन करून, आपण नेट ओपन करून आधी बघितलं पाहिजे, की आपल्या घराचे रेराचा प्लॅन तिथं अपलोड झाला आहे. नंतर हे प्राधिकरणाचे प्लॅन तिथं अपलोड होत आहेत. त्यामुळे आपण जे पेपर वाचून करतो तर त्याच्यात जो खोडल आपल्याला हे थोडंसं तंत्र शिकवून घेतलं पाहिजे आणि अपग्रेड केलं पाहिजे, की कधी काय होते. आणि मग आपल्या याच्यासाठी मला असं वाटतं, की एक समूह आपण जे फिरतो, ज्येष्ठ नागरिकांचा समूह आहे किंवा फिरायला जाणारे लोक, ज्योतिबाला जाणारे लोक आहेत, हे सगळे लोक एकत्र. त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक म्हणजे CA असतात, उद्योजक असतात, वकील लोक असतात, शेतकरी असतो, हे सगळे लोक एकत्रित असतात. त्या लोकांना समजू शकते, की त्या विषयावरती कधीतरी आपण ही चर्चा वेगळी घडवून आणू शकतो. तशी निमित्त आपल्याला असतात. तर त्या निमित्ताने ही चर्चा इथं घडवून आणली पाहिजे. फक्त छोटे छोटे समूह येतात. हा जो मोठा एक प्लॅटफॉर्म आपण पंचगंगा डायलॉगचा निर्माण केलेला आहे, तो एक मोठा म्हणजे त्याच्यावर असू शकतो, की सहभागी त्याच्यामध्ये लोकांना होण्यासाठी म्हणून आव्हान आपण करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी आपले सजेशन्स दिले पाहिजेत आणि ते आपल्याला फाउंडेड असले पाहिजेत आणि त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे असं मला. धन्यवाद. आज आपण पंचगंगा डायलॉगच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासासंबंधी सर्व बाजू, कायदेशीर बाजू आणि इतर सर्व बाजू आपण ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांच्याकडून समजून घेतल्या. मी देशपांडे साहेबांचं अतिशय आभारी आहे, की अतिशय कमी वेळात प्रचंड माहिती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. आता आपलं कर्तव्य काय आहे, तर ज्यावेळेला हा नवीन विकास आराखडा येईल त्यावेळेला सजगपणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि शेवटी राजकारणी, प्रशासन, IAS ऑफिसर्स हे त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांची ड्युटी आणि त्यांचे काही संबंध, हितसंबंध असतील त्या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघणार. आणि नागरिक म्हणून या कोल्हापूर शहरात आपण राहणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिढ्याही इथंच राहणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून या प्रश्नाकडं आपण सजगतेने पाहूया आणि येणाऱ्या विकास आराखड्यामध्ये आपलंही योगदान देऊया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.